सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांद मातला भाग 177. शशीनं आता मन घट्ट केलं आणि डोळे पुसून तो पोलिसांच्या गाडीत बसला आणि पोलीस त्याला घेऊन निघाले. अजूनही त्याच्यामध्ये हिंमत होती पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याची, पण त्याला आता ते करायचं नव्हतं. कितीही केलं तरी कायद्यापासून आपण पळू शकत नाही हे त्याला कळत होतं, कारण कायद्याचे हात खरंच खूप लांब असतात. आता पोलीस तर शशीला घेऊन गेले आणि गाडीच्या मागे रडत पळणारी चंद्रा, तिला रविशेठ आणि त्याच्या पत्नीनं अडवलं आणि रविशेठ म्हणाले, रडू नकोस बेटा, तू हिंमत हरू नकोस, त्याला काहीही होणार नाही. चंद्रा रडून म्हणाली, बाबा माझा शशी, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि रविशेठ म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव बेटा, मी त्याला मुंबईच्या बाहेर पोलिसांना घेऊन जाऊ देणार नाही. माझ्याकडून जे शक्य आहे ते मी सगळं करणार. असं म्हणून रविशेठ घरात गेले आणि रविशेठ त्यांचे कॉन्टॅक्ट वापरायला सुरुवात करायला लागले आणि भराभर त्यांनी फोन फिरवले आणि म्हणाले, काहीही करा, पण अजित मुंबईच्या बाहेर नाही गेला पाहिजे. पोलिसांच्या गाडीवर हल्ला करा किंवा पोलिसांचे मुर्दे पाडा, पण अजित सुटला पाहिजे. आणि आता भराभर चक्र फिरली. छोटे शेठ पोलिसांच्या ताब्यात आहेत हे कळलं आणि सचिनसह सगळी त्याच्यासाठी कामं करणारी मुलं पळत बाहेर आली आणि पोलिसांची गाडी निघाली. काही अंतरावर जाताच एक भली मोठी वरात त्यांना जाताना दिसली आणि पाठीमागून सुद्धा वरात येताना दिसली. बघता बघता माणसांची गर्दीच गर्दी उसळली, अगदी जत्रेसारखी. पोलिसांच्या गाड्यांना पुढं जाताच येईना आणि ड्रायव्हर लोकांनी गाड्या बंद केल्या आणि जाग्यावरच उभे राहिले. आणि आता या पोलिसांच्या जीपच्या बाहेर किन्नर लोक टाळ्या वाजवायला लागले. कुंकवाचा भला मोठा टिळा लावलेले, साड्या घातलेले ते किन्नर लोक पोलिसांनाच त्रास द्यायला लागले आणि इन्स्पेक्टर भालेराव वैतागले आणि म्हणाले, बाजूला व्हा, बाजूला व्हा, रस्ता सोडा, आम्ही एका गुन्हेगाराला घेऊन चाललो आहे. तरीही ते किन्नर लोक त्याच्याजवळ टाळ्या वाजवायचे आणि म्हणायचे, ए साहब, पैसा दे, पैसा दे रे, तेरे बाल बच्चे ठीक रहेंगे, भगवान तेरा भला करेगा साहब, ओ साहब. आणि पोलीस आता वैतागून गेले, गोंधळून गेले. कोल्हापूरचे पोलीस होते आणि ही मुंबईची गर्दी अनुभवली त्यांनी आणि वैतागलेच वैतागले. आणि अचानकच ही वरात कुठून आली हे कळेना. त्यांनी गाड्या उभ्या केल्या आणि कुठून जावं काहीच कळेना. मुंबईचे सगळे रस्ते नवीन होते आणि आता भालेराव खाली उतरले. आणि बाकीच्या पोलिसांना म्हणाले, तुम्ही जरा पुढे व्हा आणि गर्दी कमी करा. मग सगळे पोलीस उतरले. शशीला आता बेड्या घातल्याच होत्या आणि त्याला राखण एकजण बसला आणि तो पळून जाऊ शकत नव्हता. बाकी सगळे गेले गर्दी हटवण्यासाठी. आणि इतक्यात शशीजवळ एक किन्नर आला, पण शशीजवळ त्यांना देण्यासाठी काहीच नव्हतं. तो नेहमीच असा रस्त्याने सिग्नलवर उभे असलेल्या किन्नर लोकांना खूप पैसे द्यायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचा. पण आता त्या किन्नरला बघितलं आणि शशी निराश झाला. मग पांडूने त्याला पैसे मागितले आणि त्याचं लक्ष स्वतःकडे वळवलं आणि डोक्यावरचा पदर हळूच काढला आणि शशीला खुणवत म्हणाला, छोटे शेठ, चला पळा, या गर्दीत तुम्हाला कोणीच पकडणार नाही. बाकी पोलिसांना आम्ही सांभाळून घेतो, तुम्ही पळा. आणि शशी चकित होऊन म्हणाला, दिलीप कुमार तू, अरे तुम्ही इथे काय करताय आणि तू चक्क मिशी काढलीस. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, तुमच्यासाठी मिशी काय, जानसुद्धा हाजीर आहे. आता तुम्ही इथून पळा बरं, असा मोका पुन्हा भेटणार नाही आणि आम्ही सगळेजण तुम्हाला सोडवायलाच आलेलो आहोत. ही सगळी आपलीच पोरं आहेत, साड्या घालून आली ती फक्त तुमच्यासाठी, चला पटकन. हा सगळा प्लॅन आहे बाबांचा. आणि शशी म्हणाला, बाबा ना काहीही करतील माझ्यासाठी, मला माहीत आहे. मला जेल झालेली त्यांना नाही आवडणार, मला सोडवण्यासाठी ते जंग पछाडतीलच. आणि इतक्यात तिथं साडी घातलेला सचिनसुद्धा आला आणि म्हणाला, छोटे शेठ, चला पटकन, जास्त वेळ नाही आपल्याकडे, बघूच कोण तुम्हाला हात लावतो, एकेकाचं हातच कलम करतो. त्याला बघून शशी म्हणाला, सचिन, अरे आजच तुझं लग्न झालं ना आणि तू इथं काय करतोस, तुझी बायको तुझी वाट बघत असेल.
आणि सचिन म्हणाला, छोटे शेठ आधी तुम्ही मग बायको, तुमच्यामुळेच आज माझा संसार उभा राहतोय. आता तुम्ही उतरा बरं पटकन. आणि तुमच्या हातात या बेड्यात चांगल्या दिसत नाहीत, या हातात फक्त पिस्तूलच शोभून दिसतं. आणि अशी जीवाला जीव देणारी ही सगळी मुलं बघितली आणि शशी पुन्हा भावूक झाला. आणि तो म्हणाला, दिलीप कुमार, सचिन, बाबांची काळजी घ्यायची, त्यांना एकटं कुठेही सोडायचं नाही, कुठलं खाऊ पिऊ द्यायचं नाही, आणि त्यांची पाण्याची बाटली कायम काचेची ठेवा, प्लास्टिकची नको, नाही तर कोणी पण त्याच विषारी इंजेक्शन सोडू शकतं. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ आपण सगळं करू, पण तुम्ही चला, असा मोका पुन्हा भेटणार नाही छोटे शेठ. तरीही शशी म्हणाला, नाही दिलीप कुमार, मी नाही येणार, माझी वाट बघा, 14 वर्षांनी मी नक्कीच येणार. आता तिथं त्या सगळ्या बायकांच्या घोळक्यात चंद्रासुद्धा दिसत होती. ती रडत होती, त्याला खाली उतर, पळून चल असं समजावत होती. एक चिठ्ठी शशीपर्यंत आली, त्यात असं लिहिलं होतं की, शशी तू खाली उतर. गाडी तयार होती, ड्रायव्हर तयार होता. शशी फक्त तू खाली उतर, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि ती चिठ्ठी वाचून शशीनं तिच्याकडे बघितलं. चंद्रा त्याच्याकडे फार अपेक्षेनं बघत होती. तो खाली उतरेल असं तिला वाटत होतं, पण तरीही शशी मान हलवून नाहीच म्हणाला. आणि चंद्राचं अवसान कळालं. यापूर्वी तिनं किती वेळा त्याला वाचवला होता पोलिसांपासून. आत्ताही वाचवण्याची तिची ताकद होती, पण तोच नाही म्हणत होता, तर काय करणार. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, चंद्राला घेऊन जा घरी, आणि ती सगळी गर्दी पटकन हटव बरं, आम्हाला जाऊ दे. पांडू रडत रडत म्हणाला, नको छोटे शेठ, अहो तुम्ही तुरुंगात गेला तर सगळं होत्याचं नव्हतं होईल, सगळी ताकद संपून जाईल आपली. शशी म्हणाला, पांडू आपली ताकद बाबा आहेत, मी नव्हतो. आतापर्यंत बाबांनी हे सांभाळलं आणि पुढे सुद्धा सांभाळतील. मी तर फक्त काही महिन्यांपूर्वीच आलो होतो तुमच्याकडे. याआधी तुम्हा लोकांना बाबांनी सांभाळलं ना, मग मी येईपर्यंत तुम्ही बाबांना सांभाळा. आणि मी सांगतोय तुला की पटकन ती गर्दी हटवा, आपल्या पोरांना बाजूला घ्या. रखमाची काळजी घे पांडू, माईची काळजी घे. सचिन, तू सुद्धा कस्तुरीची काळजी घे. आणि लक्षात ठेवा, बाबांनी जे तुम्हाला शिकवले तसंच वागायचं, त्यात चुकायचं नाही. आता शशी ऐकतच नव्हता. पांडू, सचिन नाईलाजाने निघून गेले. सगळी गर्दी हटवली आणि पोलीस शशीला घेऊन कोल्हापूरच्या दिशेने गेले. चंद्रा पुन्हा घरी येऊन रडायला लागली. पांडू, सचिनने रविशेठनं सांगितलं की छोटे शेठ आले नाहीत आणि रविशेठसुद्धा हातात झाले. आता शशी कोल्हापूरला आला. त्याला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवलं आणि तिथल्या आधीचीचाच पोलीस कॉन्स्टेबल त्याला म्हणाला, अरे वा, आता तू दाढी वाढवून फिरतोस का? पण भालेराव सरांनी तुला बरोबर कॅच केलं बघ. आणि शशी तुरुंगात बसला, पाय पसरून, आणि खिशातून सिगारेट काढली आणि म्हणाला, हवालदार साहेब, तुमच्या भालेराव सरांनी मला कॅच नाही केलं, तर मी स्वतःच कॅच झालो आहे. तुम्हाला इतकं पण कळत नाही का? बोला, कोणत्या दिवशी पळून जाण्याची पैज लावू? आणि तुम्ही जिंकला ना, आणि मी पळून जाण्यात सक्सेस झालो नाही, तर पैजेचे ते पैसे तुमचे. आणि मी जिंकलो तरी पण पैजेचे पैसे तुमचे. बोला, लावताय का पैज? असं म्हणून शशीनं खूप स्टाईलमध्ये सिगारेट काढली, गालात हसला आणि खालीच बसून पायावर पाय ठेवून पीत बसला. टेबल खुर्ची नव्हती तरीही त्याचा रुबाब आहे तोच होता. आणि ते कॉन्स्टेबल गप्पच बसले. आता याच्यासोबत पैज लावायची म्हणजे काय खरं आहे का? मी पैज लावायचो आणि जायचं पळून. आणि हे ऐकलं आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, तू स्वतःला खूप हुशार समजतो ना, मग आता माझ्या तावडीतून सुटून दाखव आणि वाचवून दाखव स्वतःला. आता तुझी सुटका नाही. मग कोण तुझा बाप यायचा आहे तो येऊ दे. आता बापाचं नाव काढलं आणि शशी सिगारेटची राख बोटाने झटकत म्हणाला, इन्स्पेक्टर, माझा बाप काढायचा नाही. शशीसोबत बोलताना 2 गोष्टी पाळायच्या. पहिली, माझा बाप काढायचा नाही, आणि दुसरी म्हणजे माझ्या कॉलरला हात लावायचा नाही. आणि माझ्या कॉलरला हात लावल्यावर काय होतं विचारा ना तुमच्या कॉन्स्टेबलला. तसं इन्स्पेक्टर भालेरावने त्या कॉन्स्टेबलकडे बघितलं आणि त्या कॉन्स्टेबलला काही वर्षापूर्वी इथेच शशी तुरुंगात असताना त्यानंच शशीची कॉलर पकडली होती आणि शशीनं बिटवीन 2 लेग त्याच्या सेंटरवर खूप मारलं होतं त्या कॉन्स्टेबलला.
आणि आता सुद्धा कॉन्स्टेबलने दोन्ही मांड्यांच्या मध्ये हात ठेवला आणि काही नाही असं म्हणून निघून गेले. आणि शशी खूप हसायला लागला. आणि इन्स्पेक्टर भालेराव त्याला म्हणाले, खूप स्मार्ट वाटतोस तू. आणि शशी म्हणाला, थँक्यू सो मच. गुन्हेगाराची तारीफ करणारा इन्स्पेक्टर पहिल्यांदाच बघतोय. आणि इन्स्पेक्टर आणि शशी म्हणाला, इन्स्पेक्टर, मला पकडून तुला काय मिळणार आहे ते सांगशील का? कारण माझ्यापेक्षाही अनेक मोठे मोठे गुन्हे करणारे गुंड आहेत या जगात, पण तुला मीच का हवा होतो? आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, प्रत्येकाची कधी ना कधी वेळ येते रे, आणि केलेल्या गुन्ह्याची कधीतरी शिक्षा भोगावीच लागते. आणि लक्षात ठेव, आता तुझी वेळ आली आहे. असं म्हणून भालेराव निघून गेले. शशीनं आता सिगारेट तशीच हातात पकडली होती आणि ती संपत आली होती. आणि शशीला आता सगळ्यांची आठवण यायला लागली. बाबा, चंद्रा, अभिजित. आणि त्याचे डोळे पाण्यानं भरले आणि त्या सिगारेटचा चटका त्याला बसला. आज पहिल्यांदा शशीला वेदना जाणवली. आणि इकडे रात्र झाली होती आणि बेडवर चंद्रा तशीच गुडघ्यात मान घालून बसली होती. आणि बेडवरच्या शशीच्या रिकाम्या जागेकडे बघून ती रडत होती. आणि तू मुद्दाम माझ्यापासून लांब गेला. तुला मी आवडत नाही का? मी तुला आता बोलणार नाही, असं म्हणून चंद्रा खूप रडायला लागली.